सर्कलमध्ये गाजलेला आपला सिनेमा भारतात आणि इतरही बघायला मिळू नये विविध कारणांमुळे, ह्याचं फार दुःख झालं मला. तो जर म्हणाला की माझा पाय दुखतो, ते बोलता बोलता रडायला लागले. अच्छा, 2दा-3दा त्याने डोळ्यातनं पाणी. काही नवशिकी मुलं येतात आणि ती विचारतात की तुझा एक फोटो पाठव, आम्हाला डिरेक्टरला दाखवायचा आहे. इथे फक्त या क्षेत्रामध्ये जागा कशाला आहे तर टॅलेंटला आहे, मेहनतीला आहे आणि वेळेला आहे. आपल्याला असं कसं या माणसाने विचारलं, ह्याचं दुःख होणार असेल तर मग त्याला नकार देण्याची ताकद आपल्याकडे पाहिजे. पोचतच नाही इथे. असं वाटत राहतं की हा सिनेमाच असेल तर किती बरं, हे सत्य नसावं. बापरे, हा कुठून शोधून काढलात तुम्ही फोटो? हा मुक्ताचा आहे मला वाटतं. आई ग, हा कॅलिब आणि डॉक्टर श्रीराम लागू. कसे शोधलेत दिलीपजी तुम्ही हे फोटो? हे माझ्या कलेक्शन मध्ये आहेत. हे काय आणखीनही आहेत. मुक्ता, आई ग, काय काय सुंदर सुंदर फोटो तुम्ही शोधून काढलेत. काय सोनाली की तू ज्या पद्धतीने फोटो बघताना इम्प्रेस होतेस, हरकून गेली आहे, हरवून गेलेली आहेस, आणि तुझं एक्सप्रेशनच सांगते या प्रत्येक फोटो म्हणजे तुझ्या काही आठवणी आहेत. बोल तुला त्या पहिलं तुझं ते इम्प्रेशन जे आहे ते व्यक्त व्हावं आणि नंतर मग आपण बोलायला सुरुवात करावी. नमस्कार, मी दिलीप ठाकूर. इट्स मजा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार या आमच्या गप्पांच्या कार्यक्रमामध्ये आज आता तुम्ही तर पाहिलेलं आहे, सोनाली कुलकर्णी आमच्या ऑफिसमध्ये आलीस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि या फोटोंच्या सुरुवातीला आठवणी सांग. मला एवढं आता काय सांगू आणि काय नको असं झालंय. 30 वर्षापूर्वीचा सिनेमा आहे. एक्झॅक्टली. आणि मी एक हिंदी सिनेमा केला होता चेलुवी नावाचा, गिरीश कर्नाडांचा. आणि हा दुसरा सिनेमा मराठीतला पहिला डॉक्टर जब्बार पटेलांचा मुक्ता. तर त्यात डॉक्टर श्रीराम लागू माझे आजोबा होते आणि हा जो कलाकार आहे हा, याचं नाव कॅलिब, हा पुण्यात शिकत होता त्यावेळेला. आणि डॉक्टर जब्बार पटेलांनी जरा काही मुलांची ऑडिशन करून याला निवडलं होतं. त्यात आमचा विठोबा होता हा. आणि हे मी आणि अविनाश नारकर दोघंही छोटे, जाई जुईचा गंध मातीला. आणि आम्ही खूप लाजत होतो आणि डॉक्टर इतके आम्हाला चिडवत होते की अरे काय लाजताय, शूटिंग मध्ये सगळंच खोटं आहे, धरा की हात. पण तुझा पहिलाच मराठी सिनेमा आणि त्यावेळेला एवढं मोकळं वातावरण नव्हतं पण आपल्याकडे. खरंय. तर आणि हा पण मुक्तामधलाच फोटो आहे की जेव्हा तो प्रश्न पडतो की तिला समजतं की प्रत्येक म्हणजे प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक धर्मात, प्रत्येक जातीत एक उपजात असणारच. कोणीतरी कोणापेक्षा तरी श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असणार. मग तर हे ना मला मुक्तामध्ये शिकायला मिळालं. तर तो सीन चालू होता. मग हा मला वासुदेव बळवंत फडकेचा आहे. गजेंद्र अहिरे. येस, गजेंद्र बरोबरची पहिली फिल्म, RDP प्रोडक्शन, रमेश देव प्रोडक्शन्स. आणि याचा मुहूर्त तिकडे याला झालेला, विद्यापीठात झालेला, मुंबई विद्यापीठामध्ये. बरोबर. आठवतं तुम्हाला? बरोबर आहे. तसं तुला मी मुक्ताची पण आठवण सांगतो. तुला आठवतंय का आपली पहिली भेट मुक्ताच्याच निमित्ताने झालेली? पॅनोरामाच्या वेळेला मुंबईमध्ये भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होता आणि मुख्य जे केंद्र होतं ते मेट्रो सिनेमा आणि एक्सेलशियर मध्ये पॅनोरामाचं सेक्शन होतं. आणि पॅनोरामाची उद्घाटनाचा चित्रपट मुक्ता होता. तिकडे तू मला बाहेर भेटलेली. म्हणजे आणि तू नवीन आणि मी तो पण मला एक 10-12 वर्ष झालेली. पण जी महाराष्ट्रीयन अभिनेत्री मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये, म्हणजे मराठी तर सगळ्यात महाराष्ट्रीयन, पण हिंदीमध्ये सुद्धा आली की मी बऱ्याचदा अनेक जणींचा पहिली मुलाखत मीच केली आहे. तर आपली तिकडे भेट झालेली एक्सेलशियरच्या बरोबर बाहेर रस्त्यावर. यस. आणि हा आहे प्यार तूने क्या कियाचा फोटो, फरदीन खान आणि मी. फार मस्त. ह्याच्यात या सिनेमाची हिरो खरं म्हणजे उर्मिला मातोंडकर. मस्त काम केलं होतं उर्मिलानी याच्यात. आणि मी फरदीनची बायको असते. ती गोष्ट अगदी वेगळ्या टर्नाने ट्विस्ट होते त्या सिनेमामध्ये. राम गोपाल वर्माचं प्रोडक्शन होतं आणि रजत मुखर्जी दिग्दर्शक होते. हो. कंबक तिश्क उर्मिलाचं गाणं. वा वा.
बरं, हे झालं तुझे आलेल्या सिनेमाबद्दल. तुझा एक सिनेमा आहे ना, तो मला तरी पाहायला मिळाला नाही. तो सिनेमा आहे, तो बऱ्याचशा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये दाखल झाला. त्याच्याविषयी विशेषतः इंग्रजी वृत्तपत्रातून किंवा मीडियातून खूप लिहिलं गेलं. खूप गाजला तो सिनेमा. कालांतराने असं म्हटलं गेलं की तो यूट्यूबवर आहे, पण मला तरी तो कुठे दिसला नाही. तुला आठवतं, तो एन सिप्पीचा मुलगा, तो प्रवेश सिप्पी, अमोल पालेकरांनी दायरा, तू आणि निर्मल पांडे. बरोबर. काय तुझी आठवण आहे? कारण तो सिनेमा वेगळी कॉन्सेप्ट घेऊन आलेला. म्हणजे अमोल पालेकरांनी त्यानंतर पण ते थांग आणि असे वेगळ्या कॉन्सेप्टवर सिनेमा केला, पण ह्या सिनेमा लोकांपर्यंत पोहोचला नाही. याचं तुला कुठेतरी असं खेद, खंत वगैरे? कारण तो करिअरची तुझा तो सुरुवातीचा टप्पा होता साधारण. 100% खंत आहे. कारण माझ्या करिअर मधला अत्यंत महत्वाचा सिनेमा, आणि त्या काळात झाला होता जेव्हा डिजिटल मीडिया नव्हताच. हो, नाही, अजिबात नाही, दुरान्वयी नव्हता. म्हणजे मला अजून आठवतं, ओरिसाला आमच्या शूटिंगला 1-2 पत्रकार आले होते. अच्छा. शूटिंग कव्हर करायला. तर अशा वेळेला आंतरराष्ट्रीय सर्कलमध्ये गाजलेला आपला सिनेमा भारतात आणि इतरही बघायला मिळू नये विविध कारणांमुळे, ह्याचं फार दुःख झालं मला. कारण त्या सिनेमाला पुरस्कार मिळाले होते. टाइम मॅगझिननी सर्वोत्कृष्ट 10 चित्रपटांमध्ये त्याची निवड केली होती. फ्रान्सच्या व्हॅलेन्सियने फिल्म फेस्टिवलमध्ये निर्मलला बेस्ट ॲक्ट्रेस अवॉर्ड मिळालं होतं, कारण तो त्याच्यात ट्रान्सवेस्टाईट होता. आणि मला तर माझ्या नावाचा उच्चारच कळला नव्हता. मी आणि अमोलदा बसलो होतो, तर आम्ही म्हणलं, हा माझं नाव घेतलंय का त्यांनी? ते म्हणले, जा जा, तुला बेस्ट ॲक्टर मिळालंय. अच्छा. तर म्हणजे मला ना त्या प्रश्नाचं खूप वाईट वाटलं. माझ्या करिअरमध्ये असे काही महत्वाचे सिनेमे आहेत जे प्रेक्षकांना बघायला मिळाले नाहीत. म्हणजे आता तुम्ही दायराचं नाव घेतलं, दायरा द स्क्वेअर सर्कल, किंवा मॅकबेथवर आधारित यल्लम्मा नावाचा तेलुगू सिनेमा होता. तो जेव्हा नॅशनल अवॉर्डसाठी गेला होता, तेव्हा परीक्षकांचे मला फोन आले होते की अगं किती छान काम केलंयस तू. आणि आपल्यासाठी ते स्पेशल असतं ना, असं परीक्षकांनी म्हणणं. पण तो मलाही बघायला मिळाला नाहीये. आणि पुण्यातले मित्रमैत्रिणी जेव्हा असं म्हणायचे, मी कॉलेजमध्ये असताना, की अगं तुला ते अवॉर्ड मिळालं, मस्त पार्टी दे आणि सिनेमा दाखव. तर आता दाखवू कसा? तर आता त्याचं दुःख आहेच मला, की प्रेक्षकांना आपली कलाकृती बघायला न मिळणं, याच्यासारखं दुःख नाही. अरे, म्हणजे आपण गेलेली मेहनत किंवा त्या भूमिकेचा केलेला अभ्यास. कारण ते सिनेमे असे नव्हते की तू सेटवर गेली, मेकअप केला आणि काम केलं. तुझा अजून एक सिनेमा आहे जो बनलाच नाही, साधारण एक 16 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तुला आठवत आहे का बघ? दिलीप शुक्ला जो डायलॉग रायटर आहे, तो दिग्दर्शक झालेला, आणि सिनेमाचं नाव होतं चक्र. आठवते? सनी देओल, आपला शिल्पा शेट्टी आणि तू निगेटिव्ह रोलमध्ये होती. आठवण बरोबर आहे ना? अगदी. बाप रे, तुम्हाला कसं माहिती? अरे इंडस्ट्री सगळीकडे फिरत असतो. अमेझिंग. हा सिनेमाचा म्हणजे तू निगेटिव्ह रोल, मला तर असं वाटत होतं की तो तुला म्हणजे आणखीन वेगळ्या अर्थाने पोच देईल. म्हणजे तोपर्यंत तू एस्टॅब्लिश झालेली, पण हा सिनेमा महत्वाचा होता. आणि ऍक्च्युली सनीजी पण त्याचे पार्शल डिरेक्टर होते. अच्छा. हो. आणि दिल्लगी नंतर हा सिनेमा. करेक्ट. आणि मला अजून आठवतं, सनीजी सीन कसा समजावून सांगायचे ते ना, खूप. म्हणजे ते असं नाही सांगत कधी की तू तिथे बसलीयस मग मी इकडून येतो वगैरे, असं नाही. ते भूमिकेला नात्याच्या स्वरूपातून सांगत राहतात. आणि मी असं त्याच्याकडे नॉर्मल, तो जर म्हणाला की माझा पाय दुखतो, ते बोलता बोलता रडायला लागले. अच्छा. 2दा-3दा त्याने डोळ्यातनं पाणी, की तो जर मला काही सांगत असेल त्याचा प्रॉब्लेम, तर मी शांतपणे नाही ऐकू शकत. तर असं तुम्ही भूमिकेत घुसलं पाहिजे. असं सांगताना एवढं त्यांना. आणि शिल्पासारखी, की मी लिपस्टिक कसं लावते ते दुसऱ्याला कळू नये. अच्छा. असलं काही नाही. कोण काय चोरणार आहे? एकदम मस्त रिलॅक्स्ड मुलगी आहे ती. आणि खूप छान आम्ही गोव्यात मोठी मोठी शेड्यूल्स केली. त्याचं एक टायटल द मॅन पण असणार होतं. पण आणि त्याच्यासाठी भारतात एक 4 कोटीची गाडी मागवली गेली होती. पण फक्त आमचं क्लायमॅक्सचं एक गाणं राहिलं आणि नाही. पण अशा वेळेला काय वाटतं की अरे इथपर्यंत आलो म्हणजे आता आपण जिंकणार, सामना संपत आलाय आणि डाव सोडला, असं झालं ना ते. आणि अनिर्णित.
सामना त्याचं वाईट वाटतं. कारण जे काही आपण इन्व्हॉल्वमेंट आणि श्रम, तुमचं काम ठीक वाटलं, खूप आवडलं, हे जे काही असेल, पण ते तसंच आहे ना की आपण पदार्थ बनवला पण तो कोणाला वाढलाच नाही तर काय त्याची मजा. पण तुझ्या करिअरवर आपण जर सहज अशी नजर टाकली, मग हा जो बॅलन्स आहे तो बॅलन्स ठरवून केला की तो ओघात झाला, आणि त्याचे फायदे तोटे काय झाले? मला असं वाटतं तो सहजपणे घडत गेला. कारण मी काही असं ठरवलं नव्हतं की हे माझे आदर्श आहेत. अतिशय निर्मळ मनाच्या घरातनं आली आहे, ज्यात कुणालाही सिनेमा क्षेत्राविषयी गंधही नाही आहे. म्हणजे मी अजूनही माझ्या आईला चिडवत असते की आई सीन नाही संपत, शॉर्ट संपतो. अच्छा. ते फारसे आलेलेही नाही आहेत कधी माझ्या बरोबर, आणि आले तरी त्यांना असं वाटतं अरे बापरे, त्यांना बिचाऱ्यांना चहा द्यावा लागला. आणि मला कधी कधी सांगावं लागतं की मी हिरोईन आहे सिनेमाची, चहा काय. वातावरण जे सिनेमासृष्टीतलं मी बघत होते तेच मला शिकवत होतं. म्हणजे सुरुवात गिरीश कर्नाडांपासून झाली. म्हणजे माणूस म्हणून ज्यांच्या अंगात गुणवत्ता होती, जे निर्भीड होते, अशी माणसं मला भेटत गेली. आणि सहकलाकारही तसेच भेटत गेले. सत्यदेव दुबेजींसारखे गुरु लाभले, ज्यांनी मला चॅलेंज दिलं की तू तो खुळेपणा करू नको की नाटकाचा अभिनय सिनेमात करायचा. म्हणजे आपण समुद्रात पोहणं वेगळं, नदीत पोहणं वेगळं, तलावात पोहणं वेगळं. आपली आपली स्ट्राईड आपण ठरवायची असते. करेक्ट. तर त्यामुळे फ्रेमच्या बाहेर जाऊन अभिनय करायचा नाही. त्यामुळे तांत्रिक अवेअरनेस जो आपण म्हणतो तो मला चटकन आला, शिकता शिकताच आला की आता मी आर्ट किंवा पॅरलल सिनेमा मुव्हमेंट जी चालू त्यातच मी अडकले असं झालं नाही. कारण पाहता पाहता मला मिशन काश्मीर मिळाला, प्यार तूने क्या किया किंवा दिल चाहता है. तू दिल चाहता है केलं फरहान अख्तरचं, विनोद चोप्रावर मिशन काश्मीर केलं. मग त्यांनी तुला, म्हणजे माझ्या आठवणीत तरी मी तर म्हणते फरहान अख्तरनी स्वतःचं दिग्दर्शन का नाही रिपीट केलं. तो माझा फार आवडतो. हो, तो मला खूप आवडतो. तुला रिपीट न करण्याचं का? त्यांनी सिनेमेच कमी केले. आणि विनोद चोप्रा तर आज अजूनही जेव्हा भेटतो, आता विनोदच्या करिअरला 40 वर्ष झाली, तर मला नेहमी असं वाटतं की मी इतकी वरवरची किंवा उथळ किंवा ग्रीडी नाहीये की माझ्याशिवाय ह्यांनी काम नाही करता कामा. अर्थातच मला गरजच आहे. तरीही जेव्हा त्यांना असा विश्वास वाटतो की ही माझ्या टीम मधली आहे, तो एक वेगळा अभिमान आहे. सचिन कुंडलकर बरोबर मी पुन्हा पुन्हा काम केलेलं आहे. ह्या दोन दिग्दर्शकांचं पर्टिक्युलर बरोबर, त्यांनी म्हणजे कदाचित माझ्या योग्य भूमिका नसेल आणि त्यासाठी मला कधी रोष वाटत नाही. काय माहिती ना, तुझं एकूण जे करिअर आहे, रंगभूमी, चित्रपट, छोटा पडदा, म्हणजे झलक दिखला ज्यामध्ये मला वाटतं तू होती ना. म्हणजे खूप आहे. बरं, तुझं लेखन, वाचन, सामाजिक कार्य, म्हणजे खूप, म्हणजे सोनाली कुलकर्णी हे म्हणजे खूप असं बरंच काही आहे. म्हणजे असं थोडक्यात मावणारं नाहीये हे. आपण हा आपली मुलाखत म्हणजे एक प्रकारचा ट्रेलर आहे असंच मला वाटतं. पण मला तर असं वाटत होतं की तुम्ही मला, आपण जेव्हा वेळ ठरवत होतो तेव्हा मला असं एक तुम्हाला प्रपोज करायचं होतं की मी येते पण मी तुमची मुलाखत घेते. कारण आम्हाला हे सगळे अनुभव ऐकायचे आहेत. आज मुलाखत घेताना लोक फोन करून प्रतिक्रिया विचारतात. त्यांना वाटतं ही पत्रकारिता आहे की व्हॉट डू यू थिंक, की आणि आपला पूर्णविराम यायच्या आधी फोन कटलेला असतो. तर तुम्ही ज्या प्रकारे या क्षेत्रावरती प्रेम केलं, तुम्ही माणसं पाहिलीत, त्यांचे स्वभाव पाहिलेत, काम करण्याची शैली पाहिलीत, तर मला एवढा आनंद झाला होता की आपल्याला गप्पा मारायला मिळणार आहेत. कधीतरी मी राखून ठेवते की तुमची अपॉइंटमेंट मला लागणार आहे, आपण अशी शूट करू की आपण तुमचे असे अमुक अमुक एपिसोड झाले की एक मुलाखत मी घेणार. नक्की. तर मला सांग, तिचं शहर होणं, मी जेव्हा पाहिला सिनेमा तर मला त्याच्यामध्ये म्हणजे रसिका आगाशे वगैरे सगळं ठीक आहे. त्या सिनेमातनं बघता बघता मला ना 1-2 प्रश्न पडले की त्या सिनेमामधले तुझे कॅरेक्टर साकारले ते ना तुझ्या रिअलिस्टिक तुझी आहे त्याच्याशी खूप मिळतं जुळतं आहे. पट्ट तुला, म्हणजे तू प्रत्यक्षात जी सामाजिक गोष्टीसाठी वगैरे
व्यक्त होते किंवा प्रसंगी वाद घालते, तर ते त्या सिनेमामध्ये आले. मग हे कॉम्बिनेशन बद्दल काय म्हणशील? तो तसा उतरत गेला सिनेमा. म्हणजे मला तर वाटतं की आपल्या सगळ्यांमध्ये कुठेतरी एक चौकस मन असतं ना, आपल्याला जी गोष्ट पटत नाही, कधी बोलण्याचं धाडस असतं, कधी नसतं, कधी वेळ नसतो, पण मनात तर येऊन जातं, प्रतिक्रिया उमटून जाते. तर किती माणसं अशी आहेत की दे केअर फॉर दॅट रिॲक्शन, की आपण हे जर आपलं मत नोंदवलं नाही तर कोणावर अन्याय होत राहील. तर मला ते फार महत्वाचं वाटलं होतं माझ्या कॅरेक्टरचं, की आपल्याला मिळत असणारं सुख, संपत्ती, लक्झरी हे एका बाजूला, पण आपण ज्या जगाचा भाग आहोत तिथे सगळ्यांनी शांततापूर्ण आणि आनंदी वातावरणात राहावं अशी आपली इच्छा असतेच. कुठलाही माणूस इतका स्वार्थी नसतो की जो म्हणेल की पलीकडे कोणाला खायला का मिळू नको दे, मी माझं 5 स्टारचं बिल नीट देणार आणि मी आडवा हात मारणार, असं नसतं. आपण सगळे माणूस होत. त्यामुळे तिचं शहर होणं मधली जी माझी व्यक्तिरेखा आहे ती आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करते, की आपल्याला असं वाटतं जाऊ दे ना, आजच्या दिवस त्यात नको पडायला, पण 2 दिवसांनी आपला रुखरुख लागते, आपल्याला पडावं असं वाटतं, ती असते आपल्यामध्ये. फक्त आपण कधी कधी आपल्यालाच संधी देतो किंवा देत नाही. ते त्या स्क्रिप्टमध्ये फार चांगल्या पद्धतीने आलेलं आहे की कुठेतरी घाबरतोय आपण की मला कार्यकर्ता नाही व्हायचं, मी चांगलं काम करत राहीन. तर ती आपली जी धडपड चालू असते, किंवा मलाही कधी कधी वाटतं, मला काही काही कार्यक्रमांना बोलावलं जातं की तू इतकं सामाजिक, आणि मला असं वाटतं कुठलं सामाजिक काम, आपण सगळेजण करत असतो, फक्त मी या क्षेत्रात आहे म्हणून ते कळतं 4 लोकांना, नाहीतर नोंद घ्यावी असं काम कुठे माझ्या हात नव्हतं. ते काम होतं मंदा आमटे आणि प्रकाश आमटे यांच्याकडून, मोठ्या माणसांकडनं ते काम होतं, कारण त्यांनी आयुष्य सत्कारणी लावलेलं आहे, आपल्याला आदर्श आहे त्यांचा. तर पण मला वाटतं दुसरं एक आहे, मी अजून एक, हे तू चरित्रपट जे केले, त्या भूमिका साकारल्या, त्याच्यातून तुझ्यामध्ये बदल होत गेला, करेक्ट? सुलोचना दीदी तू साकारलं किंवा काय वगैरे, त्याविषयी? सगळ्यात पहिली चरित्र भूमिका करायला मिळाली ती रमाबाई आंबेडकरांची. बरोबर, 25 वर्ष झाली त्याला, 99चा सिनेमा आहे तो. करेक्ट. आणि मग मंदाताई आमटे, मग सुलोचनाताई. हे करताना ना रिस्क फार मोठी असते, कारण आपल्याकडे त्या व्यक्तीची स्मृती तरी असते किंवा दाखला तरी असतो. तर मंदाताईंच्या बाबतीत असं झालं, हा सूर्य आणि हा जयद्रथ, तर हा जयद्रथ टिकला तर पाहिजे. तर माझी भिस्त दिग्दर्शकावर असते. हो, 100%. कारण म्हणजे रमाबाई आंबेडकरांच्या वेळेला तर असं झालं की ज्या पद्धतीने आमच्या रिसर्च टीमनी, मोठी माणसं होती, आपले अरुण साधू, सुनीता रापोरवाला, डॉक्टर जब्बार पटेल स्वतः, यांनी जो अभ्यास केला होता तो एवढा सखोल होता की म्हणजे मला तर त्या रिसर्चवरच अवलंबून राहावं लागलं, कारण रमाबाईंचे 2 फोटो आहेत आपल्याकडे. ते पण मंदाताई करताना मला समृद्धी पोरेवर अवलंबून राहावं लागलं, कारण मी खूप ऐन वेळेला इन झाले होते त्या सिनेमात, आणि मी दिसत तर नाही त्यांच्यासारखी, तर मग साकारायचं कसं? तर त्याच्यात समृद्धीने खूप मला मदत केली. आणि तसंच डॉक्टर काशीनाथ घाणेकरच्या वेळेला मी अभिजित देशपांडे आमचा दिग्दर्शक, त्याला मी म्हणत होते, अरे सुलोचनाताईंची भूमिका साकार करताना त्या व्यक्तिमत्वात एक अदब पाहिजे, आणि मी बारीक, म्हणजे आत्ता आहे त्याच्यापेक्षा बारीक होते मी तेव्हा, आणि मी ना घाणेकरांच्या पहिल्या बायकोचं काम करते असं मी अभिजितच्या मागे लागले होते. अभिजित ठाम होता, तो म्हणला नाही तूच कर. आणि जेव्हा मी कच खायला लागले तेव्हा त्यांनी सांगितलं, अभिजितनी मला सांगितलं, गप्प बस, सुलोचना त्यांची इच्छा आहे. तर मग काही
गोष्टी आपल्यासाठी प्रमाण असतात की याच्या पुढे आपण वाद घालू शकत नाही. सुलोचनाताईंची इच्छा आहे हे कळल्यावरती मी असं ठरवलं की आपण प्रामाणिकपणे करूया आणि इतक्या प्रामाणिकपणे करूया की त्या भूमिकेला सुलोचनाताईंनी पास केलं पाहिजे. हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. तर मला समजायला का सोपं गेलं असेल माहितीये, सुलोचनाताई माझ्या आजोळच्या जवळ राहतात. तर माझं आजोळ निप्पाणीच्या जवळ आहे, गळदगा नाव त्याचं, कर्नाटकाच्या बॉर्डरवर अगदी सुरुवातीला. आणि सुलोचनाताईंचं गाव तिथंच आहे, बेडक्याळच्या आसपास, म्हणजे कागलच्या पुढे. बरोबर ना. आणि मला असं इमॅजिन व्हायचं की त्या कसं मराठी बोलल्या असतील, कारण मी वर्षानुवर्ष माझ्या मावश्या, मामे बहिणी, मामी ह्या सगळ्यांना ऐकतीये. तर पुण्याची आहे ना मी, तर पुण्यात कुणी पण कसं म्हणेल, बस ना, बस ग, तिथं तसं नाही, पैस ग. तर ते शब्दाचं वळण आहे. तर आणि होय हे म्हणणं असं पुण्याकडचं मराठी नाहीये. मी ते ऐकलंय, त्यामुळे आम्ही सुट्टीहून, मी संदेश आणि माझा भाऊ संदीप, आम्ही सुट्टीहून पुण्यात आलो की सगळेजण आम्हाला चिडवायचे की काय खेडूत आलेत हे, एक जाग, असं एक आमचं लहेजा यायचा. तर सुलोचनाताईंचं मराठी समजून घेताना अर्थातच तो मी कॉपी नाही केलेला, पण छोटंसं फोनवर बोलणं असेल किंवा बसतानाचा त्यांच्यामध्ये एक असं फार शालीनता आहे. नक्कीच. आणि त्यांना मी जेव्हा जेव्हा भेटले तेव्हा ते मार्दव इतकंच, म्हणजे कोणासाठी तरी आपल्याकडे अवसर असणं, आशीर्वाद द्यायला सुद्धा, की वा वा छान शाब्बास असं म्हणून पुढे जाऊ शकतात. पण एखाद्याचा हात आपल्या पाठीवर स्थिरावतो, ये ग आणि पोरीला घेऊन ये, म्हणजे तुझ्या मुलीला घेऊन ये, छोट्या मुलीला असं नाही, पोरीला आण ग. मग मी कावेरीला घेऊन त्यांच्या घरी गेलेली आहे. तर मला असं वाटतं हे आपण देणं लागतो. त्यामुळे ती रिस्क जरी असली तरी तो जुगार मला खेळायचा होता, आनंदानं खेळायचा होता. तू आता दिग्दर्शकांबद्दल म्हणाली, दिग्दर्शकांशी कम्युनिकेशन होणं किंवा त्यांनी तुझी निवड करणार आहे. पण आत्ता 2024 सप्टेंबर, आता तुला असं दिग्दर्शकाशी कम्युनिकेट होतं? आता तुला कामं कशी येतात, म्हणजे कोणाचा फोन येतो? आता विविध पद्धतीने फोन येतात, एजन्सीचे फोन येतात. मग ते कसं काय? मेसेज येतो, कास्टिंग डिरेक्टर्स कॉल करतात. आता तर मी ऐकलं काही कंपन्या सुद्धा आता कलाकाराचं काम घेतात की आम्ही तुम्हाला चांगले चित्रपट मिळवून देऊ वगैरे. मग आता तुझे अनुभव काय? मी ह्या बदलांना स्वीकारत पुढे चाललेली आहे. कारण म्हणजे जसं आपल्याला माध्यमांतर कळलं पाहिजे तसंच व्यवसायातले बदल पण कळलेच पाहिजेत. कारण हे वारं जेव्हा बदलतं तेव्हा आपलं शीड आपण ऍडजस्ट केलं पाहिजे, नाहीतर आपण आपली तत्व घेऊन भांडत राहू पुढे जाणाऱ्या काळाशी. याच्यासाठी मी म्हणजे आपल्यावर संस्कार करणारी वेगवेगळी माणसं असतात, त्यात तेंडुलकरांना मी खूप मोठं श्रेय देईन. विजय तेंडुलकरांना मी खूपदा त्यांच्याकडे जायचे. प्रिया गेल्यानंतर तर जास्तच. माझ्या भावानी संदेशनी एक कोवळी उन्हे म्हणून नाटक केलं होतं, ते पाहायला तेंडुलकर आले आणि मग आमची मैत्री झाली. तर एकदा मी काहीतरी त्यांना बोर करत बसले होते, कारण तेंडुलकर समोरच्याला पिन मारून चांगलं बोलतं करायचे. तर मी म्हणलं काय ना, मी पुण्यात गेले आणि हे बंद झालंय, ते बंद झालंय, कॉफी शॉप निघालेत पुण्यात प्रभात रोडला कॉफी शॉप कसं असू शकतं वगैरे असं मी ओरडत होते. आणि ऐकून घेतलं आणि मग ते मला रागवले. ते मला म्हणाले, तुझ्या स्मृतीतलं पुणं टिकवायचा काळाने काय विडा उचललाय का? तुझी आठवण तुझ्यापुरती आहे, काळ पुढे जाणारच. हे खूप महत्वाचं आहे, हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे मला आता असं वाटतं की हो ठीक आहे ना, कास्टिंग डिरेक्टर मेसेज करतात, कोणी ऑडिशन मागतं, काही नवशिकी मुलं येतात आणि ती विचारतात की तुझा एक फोटो पाठव, आम्हाला डिरेक्टरला दाखवायचं आहे. आणि मला आश्चर्य वाटतं, पण मी त्याकडे अतिशय सकारात्मक दृष्टिकोनानं बघते आणि
थोडीशी मधूनच भीती वाटते की बापरे फारच मोठे झालोय का आपण, की आपल्याला हे माहीतच नाहीये. अपडेट व्हायला राहणं गरजेचं आहे, अगदी महत्वाचं आहे. पण एकूण बदल किती पाहिलेस तू 30 वर्षामध्ये? सगळ्यात पहिली गोष्ट मी पाहिली ती म्हणजे माझ्या सुरुवातीच्या दिग्दर्शकांकडे प्रतिथ किंवा काय म्हणतात त्याला, नावाजलेली माणसं आपल्या नातेवाईकांना घेऊन जायची. ते माझ्या समोर मी पाहिलंय की ते हे आमची भाची आहे, ती तो आमचा पुतणे आहे किंवा असं काहीतरी, की याला सिनेमात घ्या. पण त्यांना न घेता माझी निवड झाली होती, कारण मी ऑडिशन दिली होती. आणि इथे मला कळलं होतं की शह मिळतोय इथे फक्त या क्षेत्रामध्ये. जागा कशाला आहे तर टॅलेंटला आहे, मेहनतीला आहे आणि वेळेला आहे. तर ते सातत्य मी पाहिले, बदल खूपच पाहिले. पण आजही कुणाचा तरी आपण वशिला लावून या क्षेत्रात आलो तर 2 प्रोजेक्ट मिळतील. 3ऱ्या प्रोजेक्टला तुम्हाला तुमचे गुण दाखवावेच लागतील. त्यामुळे बदल तर स्वाभाविक आहेत, पण मी पाहिलंय ते सातत्य, की दिग्दर्शकाची पॅशन आणि कलाकारांमध्ये असलेलं वेड, की कुठली भूमिका आपल्या लक्षात राहते. आपल्याला कंगना रनौतचा तो क्वीन मधला सीन आठवतो म्हणजे आठवतो. आपल्याला शर्मन जोशीचा 3 इडियट्स मधला सीन आठवणारच. आमिर खानच्या डोळ्यात जेव्हा पाणी येतं तेव्हा आपले डोळे पाझरत असतात. किंवा करीना कपूरनी ओमकारामध्ये केलेलं काम, असे मी प्रत्येकाचं एक एक काम सांगू शकते. तबूनी मकबूलमध्ये हमारा इश्क पाक है ना, हे 50 वेळा हेच वाक्य म्हणाली आहे ती, पण आपल्या तेच लक्षात राहतं, कारण सातत्य त्यांच्या कामात आहे, त्यांच्या झोकून देण्यात आहे. पण मला एक अजून सांग की मध्यंतरी एक प्रकरण गाजलेलं इंडस्ट्रीमध्ये, कास्टिंग काउच. तुझा काय अनुभव? की कोणी वाटेला तशा पद्धतीने वाटेलाच नाही आलं, की आलं पण तू पटकन उडून लावलं? भेटले काही नग, पण मला असं वाटतं की तेवढा सावधपणा आपल्यात पाहिजे जिथे आपण स्वतःला एक्सप्लॉइट नाही होऊ द्यायचं. कारण भूमिका तर पाहिजे, पण त्याचं काय मोल द्यायला आपण तयार आहोत याचं आपल्याला उत्तर माहिती पाहिजे. कारण नाहीतर मग आपण असं म्हणत राहतो की त्यांनी मला एक्सप्लॉइट केलं. पण काही जणांसाठी ते चालण्यासारखं असतं की काही झालं तरी चालेल, पण मी पुढे जाणार आहे. हे कोणाच्याही बाबतीत खरं आहे ना, म्हणजे पुरुष कलाकार, स्त्री कलाकार, कोणाच्याही बाबतीत खरं आहे. फक्त कलाकारही नाही, कुठल्याही क्षेत्रात हे खरं आहे. तर त्याची किंमत द्यायला जर आपण तयार असलो आणि तरीही आपल्याला समाधानाने जगता येणार असेल तर मग प्रश्नच नाही. पण आपल्याला जर दुःख होणार असेल की अरे आपल्याला असं कसं या माणसाने विचारलं, ह्याचं दुःख होणार असेल तर मग त्याला नकार देण्याची ताकद आपल्याकडे पाहिजे. आणि अशा माणसांना मी खूप आत्मविश्वासाने शांत करू शकलीये. व्हेरी गुड. हे चालणार नाही, ही लाईन, ही माझी रेषा आहे आणि ही तुम्ही ओलांडू शकत नाही. या बाबतीत मी ठाम राहिलीये. त्यामुळे माझ्याकडे तक्रारी खूप कमी आहेत, कारण मी माझ्या बाजूने उभी राहिलीये. हे जास्त महत्वाचं आहे. आणि हे उभं राहणंच तू त्या उभं राहण्यातून तू चालत 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 ती अशी व्हरायटी जपलेली आहे. पण तू सामाजिक गोष्टीकडे तुझं लक्ष असतं, भान असतं. आता गेल्या काही दिवसामध्ये जी बदलापूरची घटना घडली आणि अशा काही घटना घडतात, त्याकडे त्याचा तुला त्रास होत असेल ना? प्रचंड त्रास होतो. आणि त्रास होण्याच्या पलीकडे ना, मला तर कधी कधी वाटतं आपण बधीर होतो, म्हणजे पोचतच नाही इथे. असं वाटत राहतं की हा सिनेमाच असेल तर किती बरं, हे सत्य नसावं तर फार बरं होईल, असं वाटण्यापर्यंत मजल जाते स्वतःची. आणि पुन्हा पुन्हा असं वाटत राहतं की असं
म्हणजे जनावरासारखं हा शब्द मी वापरू शकत नाही, कारण जनावरं कुठे बलात्कार करतात. आपल्याला असं किती वेळेला ऐकायला मिळालंय की 4 सिंहांनी मिळून एका सिंहिणीवर असं आपण कुठे वाचतो? माणसंच हे करतायत. तर ते खूप उतरत जाणारं आहे कुटुंबापर्यंत आणि आपल्यापर्यंत, की त्या माणसाने गुन्हा केला, मी तर नाही केला असं म्हणून हात झटकू नाही शकत आपण. तो माणूस माझ्याच आसपास राहणारा होता ना. आपल्या जवळ, आपल्या आसपासचा. येस, करेक्ट. माझ्या शहराच्या आसपास, माझ्या देशाच्या आसपास. तर तो माझा भाईबंद झाला आणि त्यांनी का असं पाऊल उचललं? तर जोपर्यंत आपण म्हणजे स्वसंरक्षणाचे धडे देण्यापेक्षाही आपण लहान मुलांना जोपर्यंत समजून सांगत नाही की कोवळं वय फक्त मुलीला नसतं, मुलालाही असतं, त्याच्यात होणारे मानसिक शारीरिक बदल काय आहेत, त्याला जर ही म्हणजे मी काय असं म्हणत नाही की डायनिंग टेबलवर प्रत्येकाने ह्या विषयांवर चर्चा करावी. आपल्याकडे अजूनही संकोच आहे आणि बोलण्यामध्ये आपल्याला असं वाटतं की एकदम या विषयाला कसं आपण भिडायचं. पण जी काही आपली कपॅसिटी असेल, कधी वाटत असेल की बाबा आपल्या डॉक्टरांनी मुलांना सांगावं किंवा कोणी फॅमिली फ्रेंड असतात त्यांनी मुलांपाशी हा विषय काढावा, किंवा आपला मुलगा बाहेर जाऊन कुठल्या मुलीची छेड काढतो हे घरच्यांना कळलं असेल तर त्यांनी त्याबद्दल का त्याला सांगू नये की असं वागणं बरोबर नाहीये, कारण ह्याचं पुढचं पाऊल म्हणून तू अजून चुकीचं वागू शकतोस. करेक्ट. तर हा संवाद घडलाच पाहिजे आणि लहान मुलग्यांशी अजून आस्थेनं वागलं गेलं पाहिजे. जितक्या सुरक्षेच्या दृष्टीने आपण मुलींशी बोलतो तितकंच मुलांशी पण बोललं गेलं पाहिजे. आणि ती काय म्हणतो आपण, ज्याला सिंपती म्हणतो, त्या दृष्टिकोनातनं मुलांशीही बोललं पाहिजे. तर पुढे जाऊन त्याला वाटेल की या स्त्रीला ही बाहुली नाहीये, हिचं शरीर आहे, हिचं मन आहे. माझ्या मनात जो आता विकार म्हणा किंवा वासना, त्याचा बळी ती नाही झाली पाहिजे, ह्याची जाणीव त्या माणसाला येऊ शकेल. कारण हा सगळा काही मिनिटांचा खेळ आहे आणि प्रत्येक स्त्री फुलंदेवी म्हणून नाही उभी राहू शकणार. अर्थात मी हे म्हणणंही चुकीचं आहे, चुकीचं उदाहरण दिलं मी, पण तिला ते उभं राहण्यासाठी सुद्धा किती यातना सहन कराव्या लागल्या होत्या ते आठवूनही नको वाटतं आपल्याला. म्हणजे खूप त्रास होतो, बेचैन वाटतं आणि पुन्हा नव्याने प्रत्येक दिवसाकडे पाहताना वाटतं की याबद्दल आपण जागरूकता निर्माण करावी, आपल्या आजूबाजूच्यांना अजून जास्त जिवंतपणे जगायचं आवाहन करावं. पण असं हल्ली आपण नेहमी म्हणतो की सोशल मीडियाच्या काळामध्ये आपला संवाद हरवलाय. मग आपण संवाद करणार कोणाशी आणि कसं समजवणार? सगळेच जर व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम, फेसबुकवर अडकलेले असतील तर समजायचं कसं कोणाला? मी तर छोटे छोटे क्षण शोधत असते. आता आज कसं आपल्याला गप्पा मारायला मिळाल्या तर मी लगेच वसूल करून घेतली ही संधी. तसं मला इतकी गंमत वाटते, आपण शॉर्ट देत असतो ना कधी कधी, तेव्हा इकडे माझा काहीतरी सीन चालू आहे आणि आपली कट म्हटल्यावरती जेव्हा नजर जाते तेव्हा खाली बसलेली जी माणसं असतात टेक्निकल, 50% लोक आपला स्क्रीन बघत असतात आणि तेव्हा असं वाटतं माझ्या टेक्निशियनला पण माझा अभिनय बघावा असं वाटत नाहीये, तर प्रेक्षकांना कुठे बघावं असं वाटणार. हे तर एकदम हे झालं, एक्स्ट्रीम झालं. पण त्यातही आपण शोधावी छोटी छोटी जागा आणि सांगावं, कारण आपल्याला कळतच असतं. कुठला तरी कंपनीचा ड्रेसमन असतो आणि काहीतरी गुस्सातच येतो आणि म्हणतो की रख दिया आपका साडी सुबह से. तर त्यांना मी विचारते क्यों नाश्ता नहीं मिला क्या, किंवा सुबह सुबह क्यों रखा,
एक तो रखी साडी आहे, तो साडी रखनी चाहिए. अर्थात आपण लगेच शिकवणी सुरू करत नाही, पण मी त्यांना विचारते कधी कधी कि आप जरा देखेंगे क्या, ठीक है ना उसकी इस्त्री, क्योंकि अगर सुबह आपने रखी है, अभी 3 घंटे हो गए आपने रखी है साड़ी, सीन तो अब लगने वाला है नहीं, तो माणूस जरा भानावर येतो. मैं क्या करूं मैडम, वो बोलते हैं ना कॉस्ट्यूम डिझायनर आके गुस्सा करती है बहुत, कौन लड़की है माल, तो त्याचं काहीतरी दुःख सांगतो. काहीतरी बोलतात माणसं आणि मग कुणीतरी आपल्याला प्रसादच देतं. आणि मला अजिबात असं वाटत नाही की संवाद हरवत चाललाय, कारण पण तू सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते, म्हणजे तुझे फेसबुक लाईव्ह पण मी बरेच बघितले, म्हणजे पुण्याच्या घरातले वगैरे, बरोबर ना, तू तुझ्या घरात आहे, कुटुंबासोबत आहे वगैरे, मग ह्याच्यातून तुला हे सगळी ऊर्जा मिळते कुटुंबासोबत राहून? खूपच, कारण माझ्या घरची माणसं मी मगाशी सांगितलं तसं सासरची आणि माहेरची फार छान माणसं आहेत. सगळ्यात छान माझा नवरा आहे नचिकेत, कारण नचिकेत मला म्हणजे त्याची इमेजच अशी नाही की त्याच्या हातात फोन आहे, त्याचा फोन बाजूला असतो आणि तो कधीही घरी असा येत नाही की मला खूप काम आहे माझ्याशी बोलू नका, अशा चिडचिडीत तो घरी येत नाही. तो आम्हाला भेटायला घरी येतो, मी कावेरी, म्हणजे त्यातल्या त्यात कमी मार्क मलाच मिळतील कारण माझ्याकडे फोन असतो. कारण आपल्याकडे कसं कधीही कामाच्या वेळा उत्तर द्यायची राहिलेली असतात, कोणीतरी मेसेज करतं, हे आपलं असतं, असंच चालतं आपलं. तर तेव्हा मी हे नचिकेत कडून शिकते की रात्री डोळे मिटण्यापूर्वी त्याला काहीतरी निरोप सांगायला पाहावं, तर त्याच्या हातात त्याचं पुस्तक किंवा किंडल असतं. व्हेरी गुड. तर किती छान हे इमेज आहे झोपी जाण्यापूर्वी की आपला पार्टनर पुस्तकात रमलेला आहे. तर प्रयत्न मी ह्या सगळ्या गोष्टी आठवण्याचा करते आणि त्याच्यातून तू फ्रेश राहते. खरंच आहे. तू फिल्मी झाली ना, हे मला तुझी सगळ्यात आवडलेली गोष्ट ही आहे की तू तद्दन फिल्मी जे म्हणताना आपण ते कुठे झाली नाही. म्हणजे तू हिंदीमध्ये भरपूर काम केलं, मराठीत तर करताय, वर्सटाईल, पण फिल्मी झाली नाही. आणि आपण, मला तर फार असं वाटतं की किती दिवस आता, जेवढे दिवस जिवंत आहेत तेवढे दिवस साजरे करूया. काय कोणाला सांगायचं मी बिझी आहे, आपण एकमेकांसाठीच तर आहोत ना. ही आपली मूळ कल्पना आहे, पण ती आज हरवल्यासारखं म्हटलं जाते. खरंय. बरं, दुसरं आता विधानसभा निवडणूक येते, म्हणजे येईल असं आपण समजूया. तुला वाटत नाही आपण तुझं जे सामाजिक भान किंवा तुझं स्पष्ट वक्तेपणा आहे, आता तो राजकारणात चालेल की नाही मला माहित नाही, पण राजकारणात जावं? बापरे, गरज आहे, कलाकारांनी राजकारणात जावं ह्या मताचा मी आहे. कारण प्रत्येक कलाकाराची स्वतःची, तर राजकारणामध्ये वकील, डॉक्टर, इंजिनियर वगैरे असतातच, मग कलाकार का असू नये? आणि जे आहेत ते चांगल्या पद्धतीने आहेत. म्हणजे मला असं वाटतं की हेमाजींकडे आपण लाईटली बघतो, पण गेली कितीतरी वर्ष सातत्याने त्या जिंकत आले. नाही, म्हणजे त्या कामही करतायत. त्यांचा तो मथुरा लोकसभा मतदारसंघ, किंवा आता अमोल कोल्हे दुसऱ्यांदा निवडून आला, अमोल आला. स्मृती इराणींनी जो अभ्यास केला, तिच्याकडे जे वक्तृत्व आहे किंवा फॅक्ट्स आहेत, मला कौतुक वाटतं. पण गंमत सांगायची म्हणजे मला असं वाटतं की निवडणुकीला उभं राहणं हे काही स्टंट नाहीये. तुम्ही उभं राहा, जिंका न जिंका, हरलात तरी तुम्ही 5 वर्ष दिली पाहिजेत. कारण तुम्हाला 4 मतं तरी मिळाली, त्या 4 माणसांसाठी तरी तुम्ही काम केलं पाहिजे. निवडणुकीला उभं राहून पक्षाला रिप्रेझेंट करायचं मला मान्य नाही. आणि अशा प्रकारची विचारणा मला बरेच वर्ष होते आहे. व्हेरी गुड. म्हणजे सगळ्याच पक्षाने विचारलं असेल बऱ्यापैकी. अच्छा. कारण काही तर, म्हणजे मी नावं नाही घेऊ शकणार, पण ज्या माणसांशी मी बोलले किंवा ज्यांनी माझं मन वळवण्याचा प्रयत्न केला, त्यांना मी प्रामाणिकपणे असं सांगितलं की मला चांगले संवाद म्हणता येतात आणि मला तळमळ आहे की काय छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मला असं वाटतं की मी हे करावं. पण मला हेही जाणवतं की मला माझं करिअर आहे आणि त्या करिअरवर माझं प्रचंड प्रेम आहे. मला अजिबात गिवअप करायचं नाहीये. मला अजिबात असं वाटत नाही की मी आता, एकतर मी अभिनय थांबवायला तयार नाहीये.
दिग्दर्शनात जायला तयार नाहीये, तर मी आता राजकारणात कुठं जाऊ. तर आपली आपली मर्यादा आपण ओळखून असावं. पॅशनेटली एखादा रोल करणं वेगळं आहे, पण निवडणुकीला उभं राहणं म्हणजे जनतेला हे वचन देणं की पुढची 5 सरकार जिथपर्यंत आहे तिथपर्यंत मी तुमचं काम करणार. आणि ते खरं काम करणारे अनेक नेते मी आपल्या आजूबाजूला पाहिलेले आहेत. ते ज्या पद्धतीनं तहान भूक विसरून काम करतात ती चेष्टा नाही. राजकारण सोपा खेळ नाहीये, हे तर मान्य आहे मला. त्यामुळे मला मोह तर मुळीच होत नाही. आणि माझी मुलगी लहान आहे, तर मला असं वाटतं की एकतर मला इतकं फिरावं लागतं माझ्या कामामुळे, त्याच्यात मी तिला हेही सांगायचं की आता तर तुम्हाला विसरच, कारण मी जनतेची झाले, ते आत्ता परवडण्यासारखं नाहीये. सोनाली, मी तुला तुझ्या काही चित्रपटांची बुकलेट दाखवतो. काय खजिना काढताय. किमान एक आठवण प्रत्येकाची, एक अशी एक्सक्लुझिव्ह आठवण की आत्ता तुला ती स्ट्राईक दिली, त्यावेळेला मला सांगायचं राहून गेलं. मुक्ता परत एकदा. आहा, अप्रतिम स्टारकास्ट. विक्रम गोखले, वंदना, रीमा, मधु कांबीकर, डॉक्टर श्रीराम लागू, प्रशांत सुभेदार, चंद्रकांत काळे, म्हणजे अशी सुंदर स्टारकास्ट. आणि यात डॉक्टर जब्बार पटेलांनी श्रीराम लागूंना सांगितलं होतं की सोनाली तुमची नात आहे, तर तिला मुक्ता नका म्हणू, तिला तुमचं प्रेमाचं नाव काहीतरी लाडानी आपण म्हणतो. तर मी ना, तन्वीर माझा मित्र होता, डॉक्टर लागूंचा मुलगा, आम्ही एका कॉलेजमध्ये होतो. अरे वा, अच्छा. तर ते मला तन्वीरची मैत्रीण म्हणून बघायचं. ते म्हणजे मी तन्वीरला पिल्लू म्हणतो, तर हे माझं पिल्लूच. आणि तेव्हा डॉक्टर डबिंगला जेव्हा गेले, डॉक्टर श्रीराम लागू, तेव्हा तन्वीर नव्हता. आणि पहिलाच शब्द डबिंगला मी म्हणते, हाक मारते मी त्यांना आजोबा म्हणून, आणि ते वळून म्हणतात पिल्लू. नाही, डॉक्टर पिल्लू हा शब्दच म्हणू शकले नव्हते, इतकं त्यांना रडू आलं होतं. रेस्टॉरंट, सचिन कुंडलकर. सचिन कुंडलकर बरोबर मला शोधण्याचा प्रवास झालेला आहे, त्यामुळे मला यातली जिनी फार आवडते, जी थांबली आहे, स्वतःच्या कलेपासून थांबली आहे. आणि सचिनची ही पहिली फिल्म आहे, त्यामुळे एक लेखक आणि महत्त्वाचा दिग्दर्शक म्हणून त्याच्याबरोबर मला जे काम करायला मिळालं, रेस्टॉरंट नंतर गंध, आणि मग गुलाबजाम, आणि आता तयार होता मी तुम्हाला दाखवायला बिबिंका. ओ यस. आहा, पुणे 52 अतिशय महत्वाचा सिनेमा, कारण निखिल महाजनचा पहिला सिनेमा आणि मी आई झाल्यानंतरचा माझा पहिला सिनेमा. अच्छा. आणि इतकं सुंदर युनिट, कारण मला खूप भीती वाटत होती, कावेरी 6 महिन्याची पण नव्हती, तर यांना सगळ्यांना मी म्हणलं होतं, गिरीशला, उमेश कुलकर्णीला, रंगा गोडबोलेला, की अरे कसं जमणार मला, एवढी लहान मुलगी आहे, 4 महिन्याची आहे. आणि तिथं मला कळलं होतं की आपले मित्र आपल्याला किती छान उभं करतात. म्हणजे माझ्या इच्छेच्या आधी ह्या माझ्या सगळ्या मित्रांनी मला उभं केलं की ये ग, काही जगावेगळी गोष्ट झालेली नाहीये, चल करू आपण एकत्र काम. अगं बाई अरेचा हा ना, मगाशी आपण दायराबद्दल बोललो किंवा यल्लमाबद्दल बोललो, हा एक महत्वाचा सिनेमा आहे, कारण केदार माझ्या नाटकाला आला होता, व्हाईट लिली आणि नाईट रायडरच्या 100व्या प्रयोगाला, आणि त्यानंतर त्यांनी मला हा सिनेमा दिला होता, अगबाई अरेच्या. ह्युमर हे माझं अत्यंत आवडतं जॉनर आहे, आणि मला त्यांनी या सिनेमात ह्या शुभांगीची भूमिका दिली. फार म्हणजे केदारकडे ना टायमिंग आहे, एखादा सीन मांडण्याचं, वाक्यांचं वजन सांभाळण्याचं. फार माझी आवडती भूमिका आणि सिनेमा. डॉक्टर प्रकाश बाबा आमटे हे समृद्धी पोरेचं श्रेय आहे, कारण तिने जर हे स्वप्न पाहिलं नसतं, हेमल कशाला जाऊन हा सिनेमा करण्याचं, तर आज ही माणसं इतक्या लाखो आणि कोटी माणसांना प्रेरणा देत आहेत. हा सिनेमा त्यांच्यापर्यंत पोहोचला नसता.
शुगर सॉल्ट आणि प्रेम, पूर्ण टीमचं कौतुक, कारण सगळीच मित्रमंडळी आहेत आणि आमची दिग्दर्शिका ती महत्वाची, कारण तिने हा सिनेमा निभावून नेला. आणि आजही तो मला वाटतं Amazon प्राईमवर आहे, त्यामुळे खूप जण बघतात आणि सांगतात की किती छान सिनेमा आहे हा. कोण प्रोड्युसर होतं माहितीये का? लता नार्वेकर. म्हणून मी शेवटी हे ठेवलं की एक नाटकवाले सिनेमा जेव्हा करतात त्यावेळेला. सुबोध माझा हिरो होता. अशोकजींबरोबर माझी पहिली फिल्म. अच्छा. आणि असं वाटलं की वर्षानुवर्ष मी यांच्याबरोबर काम करते. बरं, हा माणूस सिनियर आहे, लेजंड आहे, पण सहकलाकाराला स्वतःच्या योग्यतेनं वागवतात. आणि अद्वितीय गोष्ट, पहिली मीटिंग कोणाच्या घरी झाली असेल? गौतम राजाध्यक्ष. कारण गौतमजींची गोष्ट आहे. आणि तेव्हा मी हट्टाला पेटले होते की काय तुम्ही मंगेशकर कुटुंबाचे मित्र आहात, तर गाण्यासाठी टाका की तेवढा शब्द. तर हा गौतमजी पुन्हा साधे. ते म्हटले अगं असं कसं, मी पहिल्यांदाच गोष्ट लिहिली आहे ना. म्हटलं काय लाजताय तुम्ही असं. पण हा सिनेमा अशोकजींच्या आणि माझ्या नात्यासाठी पाहावा असा सुंदर सिनेमा आहे. आणि ह्या सिनेमासाठी माझ्या करिअरमध्ये पहिल्यांदा मराठी सिनेमासाठी मला व्हॅनिटी वापरायला मिळाली. तर सोनाली, आता रॅपिड फायर, YouTube ब्रुटस तुम्ही पण अडकवताय. पुणे मुंबई हायवे, एक्सप्रेस हायवे. रील की रील, म्हणजे सिनेमाचं रील की सोशल मीडियावरचं रील? सिनेमाचं, एनी टाइम. रंगभूमी, चित्रपट, छोटा पडदा? अभिनय. इनडोर शूटिंग, आउटडोर लोकेशन्स? शूटिंग. मेकअप रूम्स, व्हॅनिटी? आरसा. राजकमल कला मंदिर, फिल्मिस्तान स्टुडिओ? दोन्ही, कारण काय आहे, दोन्हीकडे काम करायला मिळालेलं आहे. नाही, तू अनेक स्टुडिओत काम केलं. फिल्म सिटी मध्ये दिलविल प्यायबरच्या सेटवर मी आलो होतो. हा, मग राजकमल. घरचा डबा, सेटवरचं जेवण की झोमॅटो की बाहेरचं मागवायचं सेटवर? सेटवरचं जेवण सगळ्यांना जे मिळतं ते. सिंगल स्क्रीन थिएटर्स, मल्टिप्लेक्स, OTT? पुण्यामध्ये तू त्याला पाहिलं ना, प्रभात, विजय, अलका, आपल्या मंगला, चंदनला इकडे. हा, मग पण आता सॉरी, ह्याच्यात मला थोडं बोलावं लागेल, कारण मला स्वतःला असं वाटतं की मल्टिप्लेक्स पेक्षाही OTTनी सिनेमा जवळ आणलाय. कारण आज मी इतर भाषांमधले सिनेमेही OTTवर बघू शकते. त्यामुळे आजचं माझं उत्तर आहे OTT. वृत्तपत्र, वृत्तवाहिनी की डिजिटल? काळाचा महिमा, डिजिटल. फोटो सेशन, पापाराजी, म्हणजे आता ते मागे धावतात ना लगेच. फोटो सेशन खूप आवडतं मला. धारावी बँकची जान्हवी सुर्वे की क्रॅकडाऊनची अवंतिका श्रॉफ? काय झालंय, अवंतिकाला गोळी लागलीये, आपल्याला भविष्य माहिती नाही, त्यामुळे जान्हवी सुर्वे परत येऊ देत निवडणुका. इथे परत आला, निवडणुकीचा मुद्दा आला. बरं सोनाली, तुला दोन अशा व्यक्तींबद्दल तू एक एक आठवण सांगावी. तर ती एका व्यक्तीची तुझी आठवण मला चांगली माहिती आहे, म्हणजे गौतम राजाध्यक्ष. तू ज्या वेळेला त्यांच्याकडे फोटोशूट केलं त्यावेळेला तू तुझ्या घरात असलेले नसलेले सगळे कपडे बॅग घेऊन आलेली, तर ती एक आठवण सांग, तुझ्या भाषेत, तुझ्या शैलीत सांग. म्हणजे गौतम राजाध्यक्ष आपलं फोटो सेशन करणार, हे जे थ्रिल होतं ते. मी पुण्याला राहत होते, कॉलेजमध्ये होते, पण मी सिनेमात काम करायला लागले होते, त्यामुळे पैसे कमवायला लागले होते. आणि मला नाही वाटत मी फार स्वप्न पाहिलेली आहेत, म्हणजे मला कधी हिरोईन होण्याचं स्वप्न नव्हतं. पण जेव्हा कामं मिळायला लागली तेव्हा एक स्वप्न मात्र होतं की गौतम राजाध्यक्षांकडे फोटोशूट करावं. तर मी मिळवला नंबर आणि मग मी त्यांच्याकडे गेले. त्यांनी मला बोलावलं. माझ्याकडे असलेले बरेच पैसे मी घेऊन गेले त्यांच्याकडे आणि चेकबुक पण. आणि बॅगेत सगळे कपडे होते
आणि मी गौतमजींकडे गेले आणि त्यांच्या घराचा लाकडी जिना माहिती आहे, आमच्या ऑपेरा हाऊसलाच राहायला होते ना गिरगावला. मला बेल पर्यंत पोचायलाच 10 मिनिटं लागली, कारण एक एक पोस्टर बघत तो जिना चढत वर जाईपर्यंतच वेळ गेला. पण मी इतकी भारावून गेले होते त्यांच्या घरी जाईपर्यंत की त्यांनी मला जर सांगितलं असतं तुझं नाही करणार मी फोटोशूट, तरी मला चाललं असतं. मी त्यांना म्हणले ते मला घरी येऊ दिल्याबद्दल आभार, पण गौतमजींनी अतिशय सन्मानाने मला आत येऊ दिलं. आणि त्यांना खो खो हसू येत असणार खरं म्हणजे, की एक मुलगी बॅग भरून कपडे दाखवायला घेऊन आलेली आहे. पण ते माझे जे काही साधे कपडे होते ते त्यांनी अतिशय पेशंटली बघितले. त्यांनी 2-3 निवडले, त्यातल्या एका टॉपला मला अजून आठवतं ते असे समोर बसले होते आणि मी म्हणलं हा एक गुलाबी टॉप आहे वगैरे, तर ते म्हणले बापरे. तर म्हणलं काय झालं, ते म्हणले हा टॉप. तर मी असं वळून पाहिलं, काय तर आमच्याकडे एक मांजरीचं पिल्लू आलं होतं तेव्हा पुण्यात, आणि त्या मांजराच्या पिल्लानी छान मध्ये एक असं तर ते त्या टॉपला पण आणि त्याच्या जॅकेटला पण चांगलं भोग पडलं होतं. तर अगदी ते असे बापरे वगैरे म्हणाले. पण त्या माणसाचा मोठेपणा की मला रिलॅक्स करण्यासाठी त्यांनी म्हणले तुला काय आवडतं, म्हणलं मला चहा चालेल, म्हणजे फक्त चहा, बाकी खायचं पण धैर्य नव्हतं. तर त्यांनी आशाजींची गाणी लावली आणि चहा दिला. आणि मिकी कॉन्ट्रॅक्टर होते आणि ते दोघंही माझ्याशी छान बोलत होते आणि ते म्हणले चहा मला पण असाच आवडतो ग. माझा पहिला चेंज मला कळलंही नाही त्यांनी फोटो कधी काढले. व्हेरी गुड. घरात. आणि दुसरी व्यक्ती ललिता तांबणे समोर राहायची, इथून बाहेर पडल्याबरोबर आहे ना अगदी समोर राहायची. तिची एखादी आठवण? कारण मला माहिती आहे तुला ह्याबद्दल कोणी कधी विचारलेलं नसणार. कधीच नाही. ललिताच्या बहिणीसाठी मी एक लेख लिहिला होता मागच्या वर्षी. ललिताचं जाणं मला अजूनही खरं वाटत नाही. ललिताचा वाढदिवस 14 नोव्हेंबरला आणि मी लोकसत्तेची गेस्ट एडिटर होते. तर कितीदा तरी मी आणि ललिता चिवडा गल्लीच्या आमच्या ऑफिसमधनं उपनगरात परत येताना एकत्र आलेलो आहे. ललिताबरोबर ललिताचं कुटुंबही आपलं वाटावं इतकी ती आत्मीयतेने बोलायची. म्हणजे तिची बहीण, मुलगी, मिस्टर, जेव्हा तिने घर घेतलं अंधेरीमध्ये, या सगळ्या गोष्टींमध्ये छोट्या छोट्या पद्धतीने आपण सगळे साक्षीदार होतो. एकदा ललिता मला आणि मृणाल कुलकर्णी, ती माझ्या मैत्रिणीची मधुरा देवची मोठी बहीण, ते मधुरा ताई म्हणायची, तेव्हा मी पण मृणालला ताई म्हणायचे, अजूनही म्हणते, पण आता मी सगळ्यांनाच यंग करून टाकलंय. पण मी, ललिता आणि मृणाल ताई आम्ही तिघी जेवायला गेलो होतो. संदेश हॉटेलच्या पलीकडे एक चायनीज रेस्टॉरंट होतं तिथे, आणि ललितानी मला नूतनजींच्या ज्या गप्पा सांगितल्या आहेत, दीप्ती नवल यांच्याबद्दल जे सांगितलं, स्मिता पाटील बद्दल अगदीच. आणि मला कसं आहे, दीप्तीजी आपल्या आसपास आहेत किंवा स्मिताजींचं नसणं आपण मान्य केलंय, पण नूतनजींबद्दल मला फार माहीत नव्हतं. पण मला आज असं वाटतं की ललिताला ज्या पोटतिडकीनं नूतनजींबद्दल वाटायचं ते फार विरळा. म्हणजे एखाद्या पत्रकार व्यक्तीला कलाकाराबद्दल इतकी आत्मीयता वाटणं, म्हणजे मला कधी कधी वाटतं तुम्ही किती प्रेम केलंय ह्या क्षेत्रावरती, आणि हे सगळं सांगायची तुम्हाला संधी मिळालेली नाहीये, पण तुमचा प्रामाणिकपणा किती उत्कट होता. आणि ललिताकडे मी ते फार जवळून पाहिलं की तिला झालेला आनंद पण इतका मृदू होता. तिच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळेला जेव्हा माधुरी आली, तर कुणी पण असं सांगितलं असतं, अरे माधुरी येणार आहे तर तू ये. म्हणजे मला तिने सरप्राईज दिलं होतं. किंवा आमच्या मूर्तिमंत अस्मिता नावाचा कार्यक्रम मी ललितासाठी केला, तेव्हा आमच्या पहिल्या प्रयोगाला रेखाजी आल्या होत्या, आणि हे तिने टाकलेल्या शब्दामुळे ना. करेक्ट. तर एका जर्नलिस्टसाठी एका स्टारनी एवढा वेळ देणं, यात
आपल्याला वजन कळतं की किती जेन्युइन असेल ललिता, आणि लाख मोलाची मैत्रीण, आणि फार लवकर एक्झिट घेतली. तर रसिको, अशी ही सोनाली कुलकर्णी. ह्या आपण खरं तर हा ना ट्रेलरच झाला आहे, जे काय बोललो ते मनमोकळी मनसोक्तपणे तू बरंच काही सांगितलं. बिटवीन द लाईन सुद्धा त्याच्यामध्ये बरंच आहे, आणि प्रेक्षकांना याच्यातून बरीच माहिती, मनोरंजन, आठवणी, जुन्या आठवणी, सिनेमाबद्दल, तुझ्या काही मतांबद्दल सगळं तू व्यक्त केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हॅशटॅग ठाकूर विचारणार यामध्ये आमची पुढची पर्सनॅलिटी किंवा सेलिब्रिटी कोण असणार याबद्दल तुम्हाला नक्कीच उत्सुकता असणार. धन्यवाद. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.